फडणवीसांच्या निवासस्थानी आता हालचालींना चांगलाच वेग आलेला आहे। फडणवीसांच्या मनधरणीसाठी भाजपचे दिग्गज नेते हे आता फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं कळतंय। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस यांनी अगदी काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली होती आणि मंत्रिमंडळाच्या कामामधून मला मुक्त करा असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का याची सुद्धा चर्चा सध्या सुरू झालेली दिसते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी आता हालचालींना वेग आलेला आहे आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय नेमकं घडतंय फडणवीसांच्या बंगल्यावरती? भाजपचे सगळे दिग्गज नेते पोहोचलेले कळतात आणि कोण कोण पोहोचले साधारण? यामिनी, आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे लोकसभेच्या निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपचे ज्या जागा कमी झाल्या आहेत त्यानंतर ती सगळी जबाबदारी जी आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की येणाऱ्या आगामी निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकांसाठी मला संपूर्ण वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मला या जबाबदारीतून नेतृत्वाने, शीर्षत्व नेतृत्वाने मला मुक्त करावं असे ते निवेदन जे आहे ते वरती भाजपच्या नेतृत्वाला देणार आहेत। पण त्याआधीच हे वक्तव्य केल्यानंतर ती पत्रकार परिषद संपली आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या निवासस्थानी आले। त्यानंतर जर आपण पाहिलं तर भाजपचे सर्व जे नेते मंडळी आहेत त्यामध्ये मग चंद्रशेखर बावनकुळे असतील प्रदेशाध्यक्ष म्हणून, मुंबई अध्यक्ष म्हणून आशिष शेलार असतील, चित्रा वाघ असतील किंवा इतर जे सगळे गिरीश महाजन असतील, विखे पाटील असतील, हे सगळे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या या निवासस्थानी पोहोचले। त्यांची मनधरणी जी आहे ती सध्या सुरू असलेली पाहायला मिळते। त्याच ठिकाणी जे मंत्री आहेत धनंजय मुंडे कृषी मंत्री ते देखील या ठिकाणी आलेत। ते देखील त्यांच्याशी जे आहे ती बातचीत करतायत। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले ही जबाबदारी फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाची नाही तर ही पूर्ण समूहाची, आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं। जी गोष्ट घडली ती आमची संपूर्ण एकत्रित टीम वर्क होतं आणि हे टीमची ही संपूर्ण जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री देखील म्हणाले होते आम्ही। आणि या सगळ्यानंतर जर आपण पाहिलं तर फक्त जागा कमी झालेल्या आहेत, मताची टक्केवारी जी आहे ती वाढलेली आहे असं देखील अगदी धनंजय, ज्या पद्धतीने विरोधकांची सुद्धा आता या सगळ्याबद्दल टीका टिप्पणी सुरू झालेली आहे। भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा दाखल झालेले आहेत। फडणवीसांची मनधरणी करण्यामध्ये आता प्रयत्न होताना दिसतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। पुढची